मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1969 पासून केली गेली. या पुरस्कारामध्ये सुवर्णकमळ, शाल आणि रोख 10 लाख रुपये रक्कम दिली जाते. या पुरस्काराची पहिली प्राप्तकर्ता अभिनेत्री आहे देविका राणी. तर 2023 मध्ये मोहनलाल यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी 71व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 55व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. या अगोदर 54व्या क्रमांकाचा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला, 53व्या क्रमांकाचा वहिदा रहमान यांना देण्यात आला आणि 52व्या क्रमांकाचा आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. मोहनलाल यांना आतापर्यंत 5 राष्ट्रीय पुरस्कार, 9 केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड, त्याचबरोबर भारत सरकारतर्फे पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा गौरव करण्यात आलेला आहे. यांनी 150 पेक्षा जास्त फिल्म मध्ये काम केलेलं आहे. जर अपडेटेड इन्फॉर्मेशन आवडत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.